आहे. ऐकलं ना गाणं सर्वांनी? जुना पिक्चर आहे, त्याचं गाणं आहे. आताच्या नवीन पिढीला हे गाणं तेवढंच आवडणार नाही किंवा माहिती नसेल. आताच्या पिढीची गाणी वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्यावरती आपण जाणार आहोत. मैदानावरती जाऊ. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. सागर निकम समोर जाईल. बॅटर सुजित शिबाळे. सुंदर गोलंदाजी. आता बघा, अनुभव महत्त्वाचा आहे. अनुभव अतिशय महत्त्वाचा आहे आणि अनुभव पराभवातून येतो, अपयशातून अनुभव येत असतो. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो की जिंकल्यानंतर आपण सगळं काय अलबेल असतं, तसं नाही आहे. बऱ्याच वेळा अनुभवातून म्हणजे पराभवातून आलेला अनुभव हा अतिशय महत्त्वाचा असतो. अपयशामधून आलेला अनुभव. पॉइंटच्या डोक्यावर खेळलेला अप्रतिम फटका. चेंडू जाईल कॅमेरामॅनच्या स्वागताला. षटकार. सुजित शिबाळेच्या बॅटमधनं अप्रतिम बॅटिंग फटकेबाजी केली जाते. धावफलकाला या ठिकाणी धावसंख्या वाढते. 80 धावा धावफलकावरती. आता सगळ्यांच्या नजरा आमच्यावर आहेत. धमाका पण जोरदारच होणार, सुजित शिबाळे सांगतोय. धावफलका धावा 80. प्रथम बॅटिंग करत असताना रामकृष्ण बेताळ. पुन्हा एकदा सागर निकम. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एका कुठं चेंडू भरती केलं. आक्रमण. प्रेक्षकांचं होते मनोरंजन. चेंडू धरती मार शपार. षटकार. सुजित शिबाळेच्या बॅटमधनं. मगाशी फक्त टाळ्या जात होत होत्या, आता शिट्टे वाजवायला सुरुवात झालेली आहे. मैदानात मोठा धमाका होतोय, त्यामुळे या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. 86 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग. ही शिट्टीचा आवाज येतोय. एका स्पर्धेमध्ये बघितलं तर एका शिट्टीची किंमत होती 3000. ज्याने शिट्टी वाजवली त्याला 3000 रुपयाचं बक्षीस मिळालं होतं. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेली घटना आहे. तिसरा. हाही चेंडू हवेत आहे. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा. कधी नाद करू नये. मैदानावरती सुजित शिबाळेचं इंजिन गरम आहे. 92 धावा धावफलकावरती. पहिल्यांदा पॉइंटच्या डोक्यावरून, त्यानंतर आपण बघितलं तर मिड विकेटच्या डोक्यावरून, आता लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक षटकार. आता मला वाटतं कावकोराच्या दिशेने चेंडू गेलाय. अप्रतिम फटका. अप्रतिम बॅटिंग. थाटात बॅटिंग करतोय मैदानावरती सुजित शिबाळे. आणि सागर निकम याच्यावरती आक्रमण. साताऱ्यावरून खास खेळाडू इथे खेळण्यासाठी आलाय. सनी स्पोर्टच्या टीमचा महत्त्वाचा खेळाडू. हुकमाचा एक्का. यावेळेला देखील चौथा येणार का? ओहो हो. उरात वादळ घेऊन इंडणाऱ्यांना पडझडीची तमा कधीच नसते. ते पडतात, ते घडतात आणि मैदानात एकटेच नडतात. काय बॅटिंग मैदानावरती केली जाते. मी पडतोय पण घडतोय, पण मैदानात एकटाच नडतोय. सुजित शिबाळेच्या बॅटमधनं चौथा षटकार. आकाशाला गवसणी घालणारा. आई चेंडू कावकरण्याच्या दिशेने गेलाय. जिथे टाळ्यांचा आवाज येतोय, जिथे शिट्ट्यांचा आवाज येतोय, त्या दिशेने चेंडू गेलाय. अप्रतिम बॅटिंग. धावसंख्या धावफलकावरती 98. मॅजिकल फिगर येणार का? आकुटापेचा चेंडू आहे. 500 रुपयाचं पारितोषिक देऊन जाणार आहे. पैसा वसूल बॅटिंग. 101 हा वर्गणीचा आकडा नाहीये, बॅटिंग करणाऱ्या टीमचा आकडा आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती सुजित शिबाळेने आक्रमण करत षटकार ठोठावलाय. त्याकरता नानासाहेब 501 रुपयाचं पारितोषिक अर्धशतकासाठी होतं, परंतु मारुती चोरगे यांच्याकडून धावफलकावरती 101 धावा झाल्या आहेत. आणि सुजित शिबाळे तुमच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. धावा 104. 105 धावांचं आव्हान. डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर व्हायला काय हरकत नाहीये. सुजितनं 5 पाठोपाठ षटकार ठोठावलेत. एक्सिलंट बॅटिंग, कडक बॅटिंग, दमदार बॅटिंग. 104 धावा धावफलकावरती. 105 धावांचं आव्हान. एका षटकात होत्याचं नव्हतं कसं होतं ते आपण बघितलंय. संभाजी